सर्व सत्कार मूर्तींचं अभिनंदन करत पुढच्या टप्प्याकडे आपण वळूया. आपल्या या पाचही सत्कार मूर्तींचं कार्य कर्तृत्व खूप व्यापक आहे. त्यांची कारकीर्दही प्रदीर्घ आहे. ही त्यांची प्रदीर्घ कारकीर्द सार रूपात जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. म्हणजे वटवृक्षाचा विस्तार कसा असतो तर तो छोट्याशा बीमध्ये सामावलेला असतो. त्याचप्रमाणे या मान्यवरांचं कार्य आपण सार रूपात ऐकणार आहोत. आपले यावर्षीचे सामाजिक गौरव पुरस्काराचे मानकरी आहेत डॉक्टर आनंद नाडकर्णी. मानसिक आरोग्य आणि त्यावरील उपचार या बाबतीतील अज्ञान, पूर्वग्रह हे सगळं लक्षात घेऊन संस्थात्मक पातळीवर प्रयत्न करण्यासाठी 1990 साली त्यांनी IPH ही संस्था स्थापन केली. गेल्या 34 वर्षात अनेकांना बरोबर घेऊन अनेक त्यांचे कार्यकर्ते आहेत. त्यांना घेऊन त्यांच्या सहकार्यानं या संस्थेनं मनोआरोग्य क्षेत्रामध्ये मोलाचं काम केलं आहे. पण तुम्हा सर्वांच्या वतीनं त्यांना मला असं विचारायचं आहे की या क्षेत्राकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला का? 1990 साल आणि आता 2024 साल आलेलं आहे आणि बदलत्या जीवनशैलीमध्ये त्या शैलीनुसार मनोविकारामध्ये पण काही बदल होत गेले का? पहिल्यांदा आजच्या या कार्यक्रमाचे सूत्रधार उदयदादा, खूप खूप धन्यवाद. इथे उपस्थित असलेले सगळे मान्यवर आणि सर्व ज्येष्ठांचे प्रतिनिधी म्हणून माझे खूप ज्येष्ठ स्नेही राजदत्त, की ज्यांचा आशीर्वाद मी फार मोलाचे मानतो, आणि रंगमंचावरती आणि प्रेक्षागारात उपस्थित असलेले माझे खूप ओळखीचे चेहरे दिसत आहेत, तेव्हा त्या सगळ्यांनाही नमस्कार. या कृतज्ञता व्यक्त करतो ह्या पारितोषिकाबद्दल. आणि मी असं समजतो की व्यक्ती म्हणून जरी आज आपल्या संस्थेने माझा सन्मान केला असला तरी मानसिक आरोग्य या विषयाचा हा सन्मान आहे. म्हणजे आत्ताच उदय देशपांडेंशी बोलत होतो, ते म्हणाले की मल्लखांब या खेळाला आता प्रतिष्ठा मिळाली आहे. तसंच आमचं मानसिक आरोग्य मल्लखांबासारखंच आहे. अतिशय महत्त्वाचा खेळ पण दुर्लक्षिलेला. तर तेव्हा अशी दाद मिळणं हे आमच्या क्षेत्रासाठी खूप महत्त्वाचं असतं. आता तुमचा पहिला प्रश्न होता की मनोविकार काही वाढले आहेत का, आणि मग मी दुसऱ्या तुम्ही जो पहिला विचारला त्याच्याकडे नंतर येतो. तर काय झालं आहे, आयुष्य हे बदलणारं असतं, काळ बदलता असतो आणि त्या काळाच्या काही समस्या ह्या त्या काळामध्ये वर येत असतात. म्हणजे आपण आज पाहतो आहोत की नातेसंबंधातील तणाव खूप महत्त्वाचा झाला आहे, जो 30-40 वर्षापूर्वी एवढ्या महत्त्वाचा नव्हता किंवा इतक्या तीव्रतेने पुढे येत नव्हता. व्यक्तीच्या मनातली, कुटुंबातली, समाजातली हिंसा ती इतक्या मोठ्या प्रमाणात पूर्वी पुढे येत नव्हती की जी येते. त्यामुळे काही जे प्रश्न निर्माण झालेले आहेत ते प्रश्न ह्या कालगतीमध्ये त्याची काही मुळं सापडतात. जीवनशैली बदलली आहे, त्या जीवनशैलीमध्ये बेफामपणा घुसला आहे, जो आपण दर आठवड्याला नवीन प्रकरणाच्या मधून आपल्या लक्षात येतच आहे. आणि ह्या सगळ्यापेक्षाही थोडा पुढे जाऊन विचार केला मानसिक आरोग्याचा, तर आपल्याला असं दिसतं की एक मोठा प्रश्न समाजापुढचा आज हा आहे की आम्ही मोकळेपणी विचार करतोय का? आम्ही आमचं मतच एकच मत आहे असं मानून चालतोय का? हा खूप गंभीर मानसिक प्रश्न आहे असं मला वाटतं. कोणत्याही तऱ्हेचा एककल्ली विचार आणि एककल्ली विचाराचं तेवढंच एककल्ली जोरदार समर्थन, याला मानसिक विकार का नाही मानायचं? तेव्हा एक मोठं आव्हान
की आम्ही आमच्या विचारांमधली आर्द्रता झपाट्यानं घालवतो, हा आमचा सगळ्यात मोठा इंटरनल क्लायमेट चेंज आहे. आणि म्हणून आम्ही कोरडे पडतो. आमच्या मनाचं कोरडं पडणं ही केवढी मोठी त्रासदायक गोष्ट आहे. आमच्यासाठी फक्त ब्रेकिंग न्यूज असतात आणि 2 दिवसानंतर पुन्हा एकदा रहाटगाडग्यासारखं जीवन सुरू असतं. म्हणजे मानसिक विकार, मानसिक त्रास ह्यांच्याकडेही आपण व्यापक पद्धतीने बघणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आता दुसरा तुमचा उपप्रश्न होता की जेव्हा मी मनोविकार क्षेत्रामध्ये आलो त्याला आता 44 वर्ष झाली. तर ह्या 44 वर्षामध्ये मानसिक आजारांबद्दलची जाण वाढली आहे का? हो, वाढली आहे. आज पहिल्यापेक्षा कमी पूर्वग्रह घेऊन लोक मदतीसाठी येत आहेत का? तर येत आहेत. पण पूर्वग्रह संपलेत का? तर तसं अजिबात नाही. म्हणजे असं आहे की ज्याला आमच्या शास्त्रीय भाषेमध्ये स्टिग्मा असं म्हणतात, तर मानसिक आरोग्याबद्दलचा स्टिग्मा हा पूर्ण गेलेला नाही आहे, त्याचं स्वरूप बदललं आहे. म्हणजे पूर्वी कसं होतं, त्याला मी स्टार्क स्टिग्मा असं म्हणतो. म्हणजे मानसिक आजार असलेले सगळे वेडेच आहेत किंवा मानसिक आजारावरचे सगळे डॉक्टर्स आहेत ते झोपेच्या गोळ्याच देतात, असं होतं. आज तो सटल स्टिग्मा झाला. म्हणजे असं की आमच्याकडे उपचाराला येतात, मला डिप्रेशन आहे, मला अँझायटी आहे. तुमच्या गोळ्यांचे खूप साईड इफेक्ट असतात. आता हाही स्टिग्माच आहे बरं का, पण तो सूक्ष्म स्वरूपातला आहे. किंवा काही जण त्यांचा स्टिग्मा असा व्यक्त करतात, औषध नको, फक्त काउन्सिलिंग करा. हाही स्टिग्माच आहे. आणि काउन्सिलिंग काय, मला सगळं माहिती आहे, गोळ्याच द्या. जिथं कुठं आपल्याला अविवेक दिसतो तिथे स्टिग्मा असतो. मग तो कधीकधी खूप रांगडा असतो आणि कधीकधी सूक्ष्म असतो. तेव्हा आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना या सगळ्या पातळ्यांवरच्या स्टिग्मांचा सामना करायला लागतो. आणि आता इतक्या वर्षामध्ये एक खात्री पटली आहे की हा स्टिग्मा रूप बदलत राहणार आणि त्या बदलत्या रूपांना आपल्याला जास्तीत जास्त सक्षमपणे तोंड द्यायला लागणार. गुगल डॉक्टरचा सामनाही करावा लागत असेल. हो, गुगल डॉक्टरला मी अत्यंत मान देतो. तुम्हाला सांगतो, ज्या वेळेला पेशंट माझ्यासमोरनं असे प्रिंटआउट्स आणतो आणि त्याच्यामध्ये औषधांचे साईड इफेक्ट असतात, तेव्हा मी त्यांना असं म्हणतो पहिल्यांदा की खूप चांगलं काम केलं तुम्ही, की यू आर इंटरेस्टेड इन युअर हेल्थ, म्हणून तर एवढा अभ्यास केलात ना. आपल्याला गरज पडल्याशिवाय आपण अभ्यास नाही करत. तुमच्या अभ्यासातून काय बाहेर पडलं आहे माहिती आहे का? तर पाककृतीवरचं एक पुस्तक बाहेर पडलं आहे. 1/2 किलो अमुक अमुक घ्या, त्याच्यामध्ये 2 चमचे तमुक टाका, मग त्याला ही फोडणी द्या. आता त्या पाककृतीमधून तुमच्या घरातली डिश कशी शिजवायची ह्याच्यावरती तुम्ही आणि मी बोलूया. वा. त्यामुळे गुगलला आपण पुस्तक समजायला काय हरकत आहे, रेफरन्स बुक आहे ते. पण शेवटी तुम्हाला आणि मला भाजी शिजवायची आहे ना. खरं. आणि ज्याच्यामधून तुमच्या आरोग्याबद्दल काहीतरी चांगलं करायचं आहे ते आपण करू. म्हणजेच काय, तुमच्या घरातला स्वयंपाक हा इंडिव्हिज्युअल आहे आणि गुगल सांगतोय ती एक सार्वत्रिक पाककृती आहे. असं म्हणजे सांग. जनरल डॉक्टर आणि स्पेशल डॉक्टर असंच म्हणता येईल ना? हां, नाही तसं नाही म्हणता येणार. काय असतं, जनरल इन्फॉर्मेशनचा उपयोग आपण स्पेसिफिक व्यक्तीमध्ये कसा लावायचा, हे जर कसब नसतं ना तर मग सोपं होतं. म्हणजे समजा उदयकडे येणारे मल्लखांबाचे सगळेच खेळाडू ह्यांना तो एका पद्धतीने नाही शिकवत, पण मल्लखांब कसा खेळावा याचं एक पुस्तक असू शकतं ना.
तसंच आमचं आहे. वा. मानसिक आरोग्य जितकं महत्त्वाचं आहे तितकी शारीरिक तंदुरुस्ती, शारीरिक आरोग्यसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. भोईर जिमखान्याचे मुकुंद भोईर हे आपले सामाजिक गौरव पुरस्काराचे मानकरी आहेत. भोईर जिमखान्याचं नेमकं वेगळेपण आणि वैशिष्ट्य तुम्हाला काय सांगता येईल? थँक्यू. प्रथम आज जमलेल्या सगळ्या प्रेक्षकांना मी नमस्कार करतो आहे आणि उदयदादा लाड यांना मी धन्यवाद देतो. हे क्षेत्र वेगळं की खेळामध्ये करिअर ओरिएंटेड खेळ असावं. खेळ नेहमी करतात आणि खेळ प्रत्येकाने खेळावं. याच्यात वैशिष्ट्य आमचं असं आहे की आम्ही संस्कारात्मक खेळाडू तयार करतो. नुसते खेळाडू नाही, त्यांनी कसं वागावं, कसं बोलावं, कसं चालावं, तो खेळाडू दिसला पाहिजे. त्याचे सर्टिफिकेट बघता कामा नये. त्यामुळे त्यांना नोकऱ्या जेव्हा लागतात आमच्या खेळाडूंना, ते उभे राहिले की सिलेक्ट होतात. त्याची फाईल कोणी बघत नाही, कारण तो दिसतो स्पोर्ट्समन. तर स्पोर्ट्समन दिसला पाहिजे. स्पोर्ट्समन हा आहे ते. आता माझ्या जिमखान्यात बरेच शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार निर्माण झाले. बरेच डिस्ट्रिक्ट, स्टेट, नॅशनल, इंटरनॅशनल, इंडिया रिप्रेझेंट करणारे बरेच खेळाडू, ज्यांना आर्मी, नेव्ही, एअरफोर्स आणि सगळ्या बँकांना आणि रेल्वेमध्ये लोकांना त्यांना जॉब मिळाले, करिअर झालं. तर वैशिष्ट्य असं की आमचा खेळ करिअर ओरिएंटेड आहे. हा मेन पाहिलं जातं आमच्याकडे. आणि क्रीडा क्षेत्राकडे बघण्याचा पालकांचा आणि मुलांचा दृष्टिकोन कसा आहे नेमका? पालकांना काय, आपण जेव्हा क्रीडा क्षेत्रात काम करतो, प्रथम मी सांगायचं पहिल्यांदाच विसरलो की मी क्रीडा क्षेत्रात मी वाहून नेलं हे आदर्श माझे उदयदादा लाड आहे. खेळामध्ये काय चुकायचं, मी खेळाडू आहे सगळं काय, पण बेसिक मी बिल्डर आहे. तेव्हा माझा हा व्यवसायाच्या पलीकडे, मी हा शौक म्हणून करतो, व्यापार म्हणून करत नाही, लोकांसाठी करतो. तर लोकांचा दृष्टिकोन कसा आहे की लोकांना आपल्याला पटवायचे आहेत की तुमचा मुलगा खेळाडू करा, त्यांना काउन्सिलिंग करायचं आहे, त्यांना महत्त्व सांगायचं, त्यांच्यापर्यंत आपल्याला पोचायचं आहे. नाही तर कोणीही पालक आपला मुलगा सहज शाळेत टाकतो असा एखाद्या क्रीडा क्षेत्रात टाकत नाही, की त्यांना विश्वासच नाही क्रीडा क्षेत्रामध्ये एवढा प्रॉफिट आहे, क्रीडा क्षेत्रामध्ये एवढा चांगला करिअर आहे, क्रीडा क्षेत्रामध्ये खूप चांगला त्याचा रुबाब आहे, किंवा किंबहुना एज्युकेशनला सपोर्ट टू क्रीडा हा एज्युकेशनला सपोर्ट करतो. माझ्या मुलांना 90% मार्क नाही, 70% जरी मार्क मिळालं तरी तो नॅशनल प्लेअर आहे, त्याला कुठला कॉलेज रोखत नाही ॲडमिशनसाठी, 1% त्याला माझ्याला परत पाठवत नाही. तर एवढा सपोर्ट क्रीडाचा खेळाडूंना मिळतो. जसं खेळ स्पोर्ट्स नर्सरी हा निर्माण झालं पाहिजे, ते लोकांपर्यंत दिली पाहिजे. आपण फक्त नर्सरी निर्माण केली शाळेमध्ये, पोरगा शाळेत नर्सरी, ज्युनियर, सिनियर. स्पोर्ट्स नर्सरी म्हणजे 25% त्यांना अकॅडमी करा ना, 75% स्पोर्ट्स द्या. असं जेव्हा प्रत्येक शाळेमध्ये निर्माण होईल तेव्हा घराघरामध्ये नॅशनल, इंटरनॅशनल खेळाडू तयार होतील. वा. अभ्यासक्रमामध्ये ते आलं पाहिजे. बरोबर, लोकांपर्यंत पोचलं पाहिजे आपण हे खेळ. आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातले जे खेळाडू असतील त्यांच्यासाठी आपल्या जिमखान्यात काही उपक्रम? येस, खूप छान प्रश्न वेळेला. प्रत्येक पालक हा काय फायदा आहे याचा पहिले सांगितलं, नोकरी, करिअर तर फायदा आहे, आणि मुलं चांगले खेळाडू, आम्ही तोच कार्य करतो. तुम्ही सांगितलं ते, आम्ही खेळाडू तयार करून शासनाच्या खूप सुविधा आहेत, जसं खेलो इंडिया आहे, क्रीडा प्रबोधिनी आहेत, साई आहे, स्पोर्ट्स इंडिया आहे. या लोकांना आम्ही खेळाडू करून त्याच्या ताब्यात देतो आणि मग ते सगळं खर्च करतात. सरकारमध्ये खेळाडूंसाठी खूप फंड आहे, खूप फंड वापरतात आणि खेळाडू करतात. आज एक खेळाडूला खेलो इंडिया दर वर्षाला जवळजवळ 10 लाख रुपये खर्च एका खेळाडूवर करतात. आहे कोणी पालक असा? आर्थिक समस्या दूर झालीच ना. माझ्याकडे पैसे नाही, कुठे सुरुवातीला आपल्याला तयार करायलाच पाहिजे. शाळेमध्ये 10वीपर्यंत आपल्याला शिकवायला पाहिजेत, मग आपण युनिव्हर्सिटीमध्ये जाऊ, तिथं फ्री आहे तुम्हाला. जे आज आमचे खेळाडू आहेत त्यांना खेळाडूला नॅशनल, इंटरनॅशनल कॅम्प सुविधा, त्यांचं खेळ, त्यांना कोच, त्यांना खाणं पिणं, शाळेच्या फिया सगळं गव्हर्नमेंट खर्च करतो. त्यामुळे आर्थिक दुर्बल घटकाला खूप स्कोप आहे. आणि कुठल्याही खेळामध्ये जर नैपुण्य मिळवायचं असेल तर काय गुण पाहिजेत? ते पहिला शोधायला लागतो. त्याला त्याच्या ज्यातनं खेळलं जातं त्याला म्हणतात जिम्नॅस्टिक. जिम्नॅस्टिक या खेळाच्या माध्यमातून तुम्ही 4-5 लेवल, एक सिलेबस आहे. आपल्याला फक्त स्कूलचं सिलेबस माहीत आहे, आपल्याला खेळाचा सिलेबस नाही माहिती. स्पोर्ट्स नर्सरी हा सिलेबस आहे. अशा 5 ते 7 लेवल त्यांच्या जिम्नॅस्टिकमधून बाहेर पडतात. ते करता करता जिम्नॅस्टिकला 6 सब्जेक्ट एका मुलाला आहेत, म्हणजे 6 ऑपरेटर्स आहेत, आणि मुलींना 4 ऑपरेटर्स, 4 सब्जेक्ट आहेत. हे सब्जेक्ट खेळता खेळता
लेवलपर्यंत तो खेळाडू ओरिजिनल दिसतो याचा खेळ कुठला आहे ते. आपण आवडीने खेळ खेळतो, मला हे आवडतं, मला ते आवडतं, ते आवडतं. खेळाडूला शोधा हा त्याचा ओरिजिनल गेम काय आहे. जेव्हा ओरिजिनल गेम शोधतो आणि मग त्याला कोणी अडवत नाही, तो गेला नॅशनल इंटरनॅशनल. तो ओरिजिनल खेळ शोधण्यासाठी आपल्याला जिम्नॅस्टिकच्या माध्यमातून खेळाडू निर्माण करणं ही जास्त काळाची गरज आहे. त्यांच्या पुढच्या सगळ्या उपक्रमांना शुभेच्छा देत